तज्ञ शिवसेना नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी वसंत मोरेंसह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। कात्रज कोंढवा रस्त्याच्या विरोधात वसंत मोरेंनी काल आंदोलन केलं होतं। परवानगी घेतली नाही आणि आंदोलन केलं, त्यामुळे वसंत मोरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी अधिक बोलूया। अभिजित, काय अधिक माहिती? सुवर्ण, आपण पाहतोय की पुण्यातील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत आणि माजी नगरसेवक देखील जे राहिलेले आहेत ते वसंत मोरे यांच्यावरती पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ते गुन्हा दाखल करण्याचं कारण म्हणजे काल वसंत मोरे यांनी कात्रज कोंढवा रस्त्यासाठी एक आंदोलन केलं होतं। खरं तर हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे आणि या रस्त्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वसंत मोरे गेले अनेक दिवसापासून करत आहेत। आणि काल याच रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी जे स्थानिक आमदार आहेत भाजपचे, विधान परिषदेचे योगेश टिळेकर हे आणि त्यांच्यासह मनपाचे जे अधिकारी आहेत ते या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी कात्रज भागात गेले असता वसंत मोरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांसह मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं। आणि हे आंदोलन करण्यासाठी जे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनासाठी कुठलीही पोलीस परवानगी न घेतल्यामुळं आणि विनापरवाना जमावबंदी करून घोषणाबाजी केली, अधिकाऱ्यांना कामासाठी मज्जाव केला सरकारी अधिकाऱ्यांना, या सगळ्यामुळे आता वसंत मोरे यांच्यासह 30 जणांविरोधात पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे काल चक्क आंदोलनात योगेश टिळेकर यांच्या विरोधात देखील मोठी घोषणाबाजी केली होती, मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती, पण हे सगळे आंदोलन करताना कुठलीही परवानगी घेतली नव्हती। म्हणून या कारणासाठी आता वसंत मोरे यांच्यावरती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुवर्ण, बर धन्यवाद अभिजित, माहिती दिली त्याबद्दल।